लॉस झाला, खूप मोठा लॉस होता तो. अराउंड 10 to 15 लाख रुपीजचा लॉस होता. ऑल्दो तो मी लोनवर घेतलेला. कॅपिटल मी जी गुंतवली ती गुंतवली 75,000 रुपीज. ओके. आणि ते मी तुम्हाला सांगतो नाही इंडियन मार्केट्समध्ये, मी इंटरनॅशनल मार्केट्समध्ये फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवले. बट आत्ता माझ्या जर करंट होल्डिंग्स मी तुम्हाला सांगितले तर आय विल शो यू दॅट होल्डिंग्स टू यू. सो सगळे करन्सी या US डॉलर्समध्ये असतील. सो माणूस आता तुम्हाला दिसेल मर्सिडीजमधनं फिरतोय, पॉर्शे घेऊन फिरतोय, हे घेऊन फिरतोय, ते घेऊन फिरतोय. तो रिचच आहे हे नाही आहे, कळलं का? पण तो अल्टोमध्ये जाऊन अल्टोमध्ये फिरतोय, तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत त्याच्या बँकेमध्ये किती पैसा. मेजॉरिटीली जेवढ्या इंडियन रुपीज छापले जातात ना त्याच्यापेक्षा जास्त फॉरेन करन्सीज एक्सचेंज होतात दिवसाला. ओके. दॅट्स हाऊ सिस्टीम वर्क्स की आपला रुपया इतका स्ट्रॉंग नाही आहे की ते टक्कर देऊ शकतं युनायटेड स्टेट डॉलर्सला. त्यामुळे आपल्या इंडियाने फॉरेक्स ट्रेडिंग बॅन केलं. ट्रेडिंग करू शकता, मी तसंच ट्रेडिंग केलेलं आहे आतापर्यंतही, मी तसंच करतो. ओके. तर हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, कुठलाही ट्रेडर नाही सांगणार, कारण प्रत्येकाला वाटतं की का बा दुसऱ्याने पैसा कमवावा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात एबी इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत यश सूर्यवंशी, जे फाउंडर आहेत TCF. सांगायला आवडेल की नेमकं सरांनी 15व्या वर्षी ही कंपनी स्टार्ट केली होती आणि आज ह्या कंपनीचं नेटवर्थ अराउंड 85 करोड्स आहे. आणि ऍज वेल एज सरांची पर्सनल जी आपण म्हणू शकतो नेटवर्थ आहे ती अराउंड 10 करोडच्या आसपास आहे. आणि त्यासोबतच सर आज फक्त 22 ते 23 वर्षाचे आहेत. सो खूप इन्स्पिरेशनल हा पॉडकास्ट असणार आहे. आणि ह्या पॉडकास्ट मध्ये आपण बेसिकली ट्रेडिंग बद्दल बोलणार आहोत की जे आपण बघतोय की ट्रेडिंग मध्ये 95% जे लोक आहेत ते लॉस मेकिंग करतात किंवा लॉस त्यांना होतो. सो ह्याच्यामध्ये काय नेमके कारण आहेत की लॉस मेकिंग ट्रेडर्स एवढा लॉस का करतात. सो आपण खूप सारे प्रश्न आज आपण बेसिक पासून ते आपण ऍडव्हान्स पर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया. सो लास्ट पर्यंत व्हिडिओ नक्की बघा. सो फर्स्ट ऑफ ऑल यस, खूप खूप थँक्यू की तू आज आलास आणि आज इंटरव्ह्यू आपला पॉडकास्ट होतोय आणि तू आज आय होप की खूप सारं नॉलेज शेअर करणार आहे माझ्या व्ह्युअर्स. नेमकं मला सांग की तू मार्केटमध्ये इंट्रोड्यूस कधी झाला, म्हणजे शेअर मार्केट हे कधी समजलं की हे शेअर मार्केट असतं किंवा शेअर मार्केटचे पहिल्यांदा इंट्रोडक्शन कोणी केलं? तर पहिल्यांदा माझ्या मार्केटमध्ये एंट्री झाली वयाच्या 15व्या वर्षी. ओके. सो ऑफकोर्स काही मित्रांकडून किंवा इंटरनेट सोर्सेसकडून मला कळलं की असं पण एक फॅक्टर आहे की जिथे आपण आपले पैसे गुंतवून कंपनीच्या प्रॉफिटमधून आपण प्रॉफिट कमवू शकतो. ओके. सो माझ्या घरात कोणीही नाही शेअर मार्केटमध्ये होतं आणि नाही कोण रिलेटिव्ह होतं. सो माझे आई बाबा दोन्ही टीचर्स, सो त्यांनाही काही माहिती नाही, पण त्यांना हे माहिती होतं की तू जुगार आहे. तर एवढं त्यांना माहिती होतं. तर मी म्हटलं की ठीक आहे, मला तर अभ्यास जमत नव्हता, तर मी काही युट्यूबचे व्हिडिओज बघितले, त्यानंतर काही युडेमीचे कोर्सेस केले जे असतात 2-3 महिन्याचे, आणि त्यानंतर मी स्टार्टिंग केली पहिल्यांदा इंडियन मार्केट्समधनं. तर लकीली माझा काही अभ्यास चांगला होता. सो मी पहिल्यांदा टाटा स्टील मध्ये पैसे गुंतवले आणि मला थोडासा प्रॉफिट झाला. त्यावेळी मी अराउंड 16 इयर्सचा होतो, तर मी आनंदात होतो. पण फर्स्ट क्वेश्चन माझा हाच आहे की आता आपल्याला जनरली माहित असेल व्ह्युअर्सला की 18 वर्ष असतानाच आपल्याला ट्रेडिंग अकाउंट ओपन करता येतं किंवा डीमॅट अकाउंट ओपन करता येत, बरोबर? सो मग 15व्या वर्षी म्हणजे पप्पांच्या अकाउंटवरून तर त्यांचं पॅन कार्ड रजिस्टर केलेलं, त्यांचं अकाउंट रजिस्टर्ड होतं. सो त्यांच्या अकाउंट मधनं मी खेळायला सुरुवात केली. आणि नंतर माझ्या एका मित्राचं पण अकाउंट होतं आणि तो इंजिनियर होता IIT मध्ये. सो तो म्हटलं की तू घे. ओके. तर त्याच्या साह्याने मी सुरुवात केली आणि लकीली पहिल्यांदा मला थोडासा प्रॉफिट झाला. आणि मग जो लॉस मध्ये मी गेलो, तो लॉस मध्ये मग मला कळलं की हा, आपण थोडंसं प्लॅनिंगने जर ह्या सिस्टीम मध्ये पैसे गुंतवले तर आपण प्रॉफिट कमवू शकतो. ठीक आहे, आता मी लॉस मध्ये आहे. सो मी थोडंसं त्याच्यावर अनालाइज करत गेलो आणि मी ठरवलं की हा, हे आपलं करिअर आहे. सो मी त्याच्यात गुंतवायला सुरुवात केली. आणि 10th दरम्यान मला जो लॉस झाला, खूप मोठा लॉस होता तो, अराउंड 10 to 15 लाख रुपीजचा लॉस होता. ऑल्दो तो मी लोनवर घेतलेला, तर कमोडिटीज वरनं मी लोन घेतलेलं. सो
त्यानंतर मग मी कोर्सेस वगैरे केले, मी हे सर्व केलं. मग मला कळलं की ट्रेडिंग एक्झॅक्टली आहे काय. बेसिक्स पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व प्रकारच्या डेमो अकाउंट्स मधून खेळून 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 मी माझा रिअल पोर्टफोलिओ प्रॉफिट मध्ये आणला. सो जसं की तू दादा सांगितलं आता की नाही का की तुला 10 लाखापेक्षा जास्त लॉस झाला होता, ते पण तुम्ही फक्त 10th मध्ये होता. सो मला खरंच म्हणजे आश्चर्य वाटतं की 10th मध्ये असताना इतका लॉस कसं काय. आणि तू जसं इंटरव्ह्यू मध्ये एक सांगितलं होतं की एक मित्र होता त्याने फसवलं वगैरे. सो काय नेमका मॅटर काय? तर माझा मित्र आणि मी असे आम्ही दोघं जण एक बिझनेस सुरू केलेला. इट्स नॉट रिलेटेड टू शेअर मार्केट, बट तो रिलेटेड होता एका ड्रॉप शिपिंग बिझनेसशी. म्हणजे ड्रॉप शिपिंग मी तुम्हाला एका नॉर्मल वे मध्ये समजवतो की एक थर्ड पार्टी लोकांकडून आपण त्यांचे प्रोडक्ट घेतो आणि त्या प्रोडक्टवर आपलं ब्रँडिंग करून त्यांना थोडंसं कमिशन देऊन आपण ते मार्केट्समध्ये विकतो. हे सोपा मेथड आहे ड्रॉप शिपिंग. त्याला व्हाईट लेबलिंग पण म्हणतात. बट जर आपण थर्ड पार्टीचं परमिशन न घेता जर हे केलं तर त्याला म्हणतात इलिगल बिझनेस. बट तसं नव्हतं. आम्ही सर्व हे केलेलं. थर्ड पार्टी सर्व परमिशन, सर्व प्रकारच्या NOCs आमच्याकडे होत्या. तर काय झालं की ज्यावेळी थर्ड पार्टीकडून आम्ही माल उचलला, माझा मित्र फिरला आणि त्याने स्वतःचे सर्व पैसे बाजूला काढले. आता मला त्याच्याकडे द्यायला पैसे नव्हते आणि नाही माझ्याकडे प्रिंट करायला पैसे होते की जेणेकरून मी मार्केट्समध्ये टी-शर्ट्स विकू शकू. हा, तुम्ही नेमकं काय करायचं त्यामध्ये ड्रॉप शिपिंग एकदम डिटेल मध्ये मी तुम्हाला सांगतो. तर मी काय करायचो, म्हणजे आम्ही दोघांनी ठरवलेलं की प्लेन टी-शर्ट्स घ्यायचे आणि त्याच्यावर असे फंकी टाइप्स डिझाईन्स असतात, त्याच्या प्रिंट्स मारायच्या आणि ते विकायचे वेगवेगळ्या स्टोअर्समध्ये, अमेझॉनची डीलरशिप घेऊन. ओके. सो त्याचे जे बाबा होते ते अमेझॉन डीलर टाईप होते. तो त्यांच्याकडून आम्ही ते विकून घेणार होतो. बट हे सर्व झाल्यानंतर मिड टर्मला त्याने पैसे काढले. सो जो थर्ड पार्टीचा माणूस होता तो त्याच्या ओळखीचा होता हे मला माहिती नव्हतं. म्हणजे ही त्यांची प्लॅनिंग होती मला बुडवण्याची. तर ते सर्व झालं. मी बुडलो, माझे पैसे बुडले. माझ्या आई बाबांना कळलं. तर आई बाबा बोलले की ठीक आहे, आम्ही पैसे देतो. पण मी म्हणलं की नाही बाबा, थांबा, मी हे केलंय, मी निस्तरणार. मग तुम्ही हे लोन तुम्हाला कोणी दिलं एवढं? तर एवढी अमाऊंट आपण म्हणतो की 10 लाख रुपये 15 वर्षाच्या मुलाला लोन कोण देणार आहे? तर मार्केट्स मधनं थर्ड पार्टी श्रीराम सिटी नावाची एक हे होती. आता ती एवढी नाही चालत, बट त्यावेळी ती चालायची अराउंड 4-5 कोविडच्या आधी. सो त्यावेळी मी कमोडिटीजच्या सहाय्याने ते लोन घेतलेलं. कमोडिटीज मीन्स गोल्डच्या सहाय्याने ते मी लोन घेतलेलं. ऑफकोर्स मी सांगू शकत नाही की ते गोल्ड कोणाचं ते ठीक आहे. गोल्डच्या सहाय्याने मी लोकांना प्रश्न पडतो की लोन कसं मिळालं. तर हा एक मेजर हे आहे की समजा कोणीही गेला तरी गोल्डच्या ह्याने आपल्याला लोन मिळू शकतं. म्हणजे नॅशनल नाही, बट थर्ड पार्टीतनं जास्त इंटरेस्टवर आपल्याला मिळू शकतं. सो मार्केटमध्ये हे चालतं. तर मी ते लोन उचललं. बट मला कळलं की हा बाबा ह्याने असं फसवलं. तो मुंबईचा होता. सो मी चिपळूणचा, आमचं कनेक्शन एवढं ऑनलाईनच होतं. सो ते झालं, मी तुटलो. मग त्यानंतर त्याच्याच मधून मी डिप्रेशन वगैरे मध्ये गेलो. सर्व गोष्टी झाल्या. 10th मध्ये मार्क्स कमी पडले त्या साईने. पण म्हटलं की नाही बा, आपल्याला हे झालंय ठीक आहे, पण आता आपल्या फ्युचरकडे फोकस करायचा आहे. तर मी अभ्यास पण ऍट द एंड तो सुरूच ठेवला. एडिटिंगची कामं करून, वेगवेगळं म्हणजे जी लोक कॉन्टेंट क्रिएशन करतात त्यांची एडिटिंग करून, त्याचे कोर्सेस बघून, सर्व पायरेटेड कॉपीज ज्या असतात सॉफ्टवेअरच्या त्या घेऊन ते केलं. जो तुझ्या बाबांचा खूप रोल होता, जे लॉस झाला त्यानंतर एक खूप भारी ऍडवाइस वडिलांनी दिली होती, ते ऍडवाइस सांगशील एकदा? तर बाबांनी काय आलं, एका दिवशी माझं हे सगळं बघून ते म्हटले की ये बाबा बस इथे. तर ते मला म्हटले की तू एवढं करतोयस, ठीक आहे, लॉस झाला, प्रॉफिट झाला, ही वेगळी गोष्ट, बट तू जे हा पैसा कमवलायस ना, त्या पैशाचा यूज तुला व्हायला हवा मेन. आणि त्यासोबत तुझं कॅरेक्टर खराब होता कामा नये. यू हॅव टू बिल्ड युअर कॅरेक्टर फर्स्ट अँड देन मनी किंवा देन फॅमिली. बट तू तुझ्या नजरेमध्ये चांगला दिसला पाहिजे. म्हणजे ज्यावेळी तू उठशील ना, त्यावेळी आरशामध्ये तू चांगला दिसला पाहिजे स्वतःला. म्हणजे लुक्स वाईज तर नाहीच, पण इंटरनली तुला वाटलं पाहिजे की हा बाबा मी काहीतरी केलंय, मी कोणाला फसवून तर नाही पुढे गेलोय. तर अशी ऍडवाइस मला माझ्या बाबांनी दिली की ट्रेडिंग मध्ये पैसा कमावणं कॉन्ट्रोवर्शियल ओपिनियन आहे, सोपं आहे. पैसा कमावणं सोपं आहे, पैसा टिकवणं कठीण आहे. आता समजा इफ यू अर्न समथिंग 5,000 to 6,000 रुपीज पर डे, तर
त्यातले तुम्ही 3,000 रुपये सेव्ह पण करू शकता बरोबर. आणि 2,000 रुपये लावा. त्याचा लॉस पण होऊ शकतो, प्रॉफिट पण होऊ शकतो. बरोबर. ठीक आहे, इट्स अ नॉर्मल थिंग. बट आपल्या इंडियामध्ये काय होतं, जर समजा तुम्ही 6,000 रुपये कमवले तर लोकांना वाटतं की हा बस 6चे आता 12 करू, 12चे आता पुढे जाऊ 18. हा, तर तिथे आपण चुकतो. कारण प्रत्येका वेळी मार्केट सिच्युएशन सेम थोडीच असणार प्रत्येका दिवशी. बरोबर आहे. तर हे मला माझ्या मित्रांनी क्लिअर केलं की बॉ, जर तू 2,000 जरी कमवलेस ना तर त्यातले 1,000 रुपये तुझ्या सेव्हिंग मध्ये टाक आणि बाकीचे यूज कर. ओके. तर त्यांच्या ही जी ऍडवाइस आहे ती आतापर्यंत माझ्या डोक्यात आहे की बॉ, जो पैसा येतोय ना, आता समजा मी मंथली रफली 95,000 रुपीज जर अर्न केले तर त्यातले खूप सारे मी सेव्ह करतो आणि बाकीचे पैसे मी लावतो. म्हणजे मी म्युच्युअल फंड टाईप करतो की जेणेकरून ते सेव्हिंग पण पडून नाही राहणार, त्याच्यावर मला काही ना काहीतरी तरी मिळत जाईल. लाईक एफडी. म्हणजे एफडी लोक म्हणतात की खूप काय त्याला म्हणतात, चुकीचा वे आहे की नाही बॉ पैसा पडून राहतो. थोडासा पैसा गुंतवायला काय जाते, तुम्ही 1 महिन्याच्या पुढे बघा, 1, 2, 3, 4 ते वाढतच जाणार, हळू वाढते. बट आपल्याला माहिती आहे तो पैसा कुठे जाणार नाही. तर ही जी मेंटॅलिटी आहे ना, त्यामुळे इंडियामधले खूप सारे ट्रेडर्स आज लॉस मध्ये आहेत. इट्स नॉट बिकॉज ऑफ द मार्केट इज ठीक आहे. आय विल टेल यू 75% इट्स ओके की मार्केटमुळे किंवा टॅक्सेशन किंवा करंट गव्हर्नमेंट सिच्युएशन ह्याच्यामुळे लोक लॉस मध्ये आहेत, पण काही मेंटॅलिटीजमुळे लॉस मध्ये आहेत. सो म्हणजे तू स्टार्ट करताना किती कॅपिटल पासून स्टार्ट केलं आणि आज काय करंट सिच्युएशन आहे? हा, तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की कॅपिटल रेज कशी केली. सो मला माझ्या आई बाबांनी कॅपिटल दिली नव्हती. तुम्ही त्यांनाही विचारा, त्यांनी मला कॅपिटल आतापर्यंत कधी लॉस मध्ये दिली नाही. सो मी तुम्हाला एक सांगतो की डोमेन फ्लिपिंग बिझनेस पण मी एक सुरू केलेला. ओके. तर डोमेन फ्लिपिंग बिझनेस काय असतो की एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की अकाय कोहली, ओके, अकाय कोहली इज अ सन ऑफ विराट कोहली राईट नाउ. एक मुलगा होता जो गांधीनगर मधून होता. त्याने वयाच्या 12 वर्षी अकाय.com नावाची डोमेन रजिस्टर करून ठेवलेलं स्वतःच्या नाव. त्यावेळी त्याने अराउंड 50 रुपीजला रजिस्टर केलेलं. ओके. सो आता ज्यावेळी अकाय कोहली जन्माला आले तर त्यानंतर त्याच डोमेनची प्राइस त्याने 25 लाख रुपीजला सेल केली. ओके. तर आता तुम्हाला कळलं असेल डोमेन फ्लिपिंग काय आहे. सो आता माझ्याकडे 280 डोमेन्स असे आहेत की जे मी फक्त 50 to 30 रुपीजला बाय केलेले 2017ला 2016ला. ओके. सो आता त्या डोमेन फ्लिपिंग एकेका डोमेनची ऍव्हरेज प्राइस 85 to 90,000 आहे. ओके. सो दॅट्स हाऊ मी त्यावेळी 5 डोमेन्स विकलेले आणि त्यातनं मी माझी कॅपिटल रेज केली. ओके. सो द कॅपिटल मी जी गुंतवली ती गुंतवली 75,000 रुपीज. ओके. आणि ते मी तुम्हाला सांगतो नाही इंडियन मार्केट्समध्ये, मी इंटरनॅशनल मार्केट्समध्ये फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये गुंतवलेले. ओके. तर VPN लावून वगैरे वगैरे ते असतं ते मी केले. तर लोक म्हणतात की बॉ इलिगल, असं काही नसतं, VPN इज लिगल. तर त्यानंतर मी फॉरेक्स ट्रेडिंग केलं आणि त्यातनं मी प्रॉफिट जे अर्न केलं ते अराउंड 1,50,000 रुपीज होतं. मी फॉरेक्स ट्रेडिंग करतो. ओके. लोक म्हणतील इट्स इलिगल, बट मी तुम्हाला काही आता एक्सप्लेनच करेन की फॉरेक्स ट्रेडिंग इंडियामध्ये आपण कसं करू शकतो. तर इंडियामध्ये 2016 to 17 पासून फॉरेक्स ट्रेडिंग इट्स इलिगल. त्याच्या आधी काही प्लॅटफॉर्म्स होते जे काही प्रकारचे टॅक्सेस घ्यायचे गव्हर्नमेंटकडून आणि ते फॉरेक्स ट्रेडिंग सुरू होतं. बट फॉरेक्स ट्रेडिंग मी तुम्हाला एक सिम्पल वे मध्ये समजावतो की काय असतं. मी जास्त डिटेल्स मध्ये नाही जात. बट फॉरेक्स ट्रेडिंग इज अ थिंग की आता समजा तुम्ही NRI आहात, तुम्ही US मध्ये राहताय, तुम्ही US मध्ये अर्न केलेत पैसे आणि तुम्ही ते पैसे इंडियन रुपीज मध्ये किंवा समजा मी इंडियन नाहीच घेत, इंडोनेशियन ह्याच्यामध्ये तुम्ही खर्च केले तर ऑफकोर्स तुम्हाला फरक जाणवणार. US मध्ये कमवलेले पैसे इंडोनेशियामध्ये तुम्ही खूप साऱ्या गोष्टी खरेदी करू शकतात. मेजरली सोपं सांगतो मी तुम्हाला. ते असतं फॉरेक्स ट्रेडिंग. ओके. हे तुम्ही नॉर्मल जॉब जरी करत असला तरी तुम्ही हे करू शकता. लाईक वेस्टर्न युनियन. वेस्टर्न युनियन मध्ये तुम्ही पैसे पाठवता. बट आता मी तुम्हाला सांगतो की वेस्टर्न युनियन मध्ये टॅक्स लागतो. सो ते लिगल आहे. ओके. तो आता आपल्या देशामधून आपण फॉरेक्स ट्रेडिंग कसं करू शकतो. तर तुम्ही इंटरनॅशनल मार्केट्समध्ये पैसे गुंतवले, समजा तुम्ही टेस्लामध्ये पैसे गुंतवले, टेस्लाचे शेअर्स तुम्ही विकत घेतले, सगळं फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केल्या. तर समजा तुम्ही 2 ते 3 मिनिटांमध्ये जसं तुम्ही इंडियन अकाउंट खोलू शकता तसं तुम्ही UAE मध्ये पण अकाउंट खोलू शकता. ओके. कोणतं अकाउंट? ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट लाईक किंवा बँक अकाउंट ते त्यांचं सेमच असतं. सो
ज्यावेळी तो प्रॉफिट येईल ना त्यावेळी तुम्ही ते अकाउंट जर दिलं तिथं तुम्हाला काही जास्त हम्म. डॉक्युमेंट्स नाही लागत. ओके, हम्म. तर तुम्हाला विदाउट टॅक्सेशन तुम्ही दुबईमध्ये पैसे टाकता. ओके. म्हणजे ते दिरम्स मध्ये कन्वर्ट झाले. बरोबर. आता लिगली दिरम्स मधनं जर तुम्ही इंडियामध्ये आणले तर त्याला टॅक्स नाही लागत. बरोबर आहे. सो टॅक्स इथे काय झाला, लगभग 0 झाला. तुम्ही टॅक्स भरला डायरेक्ट टेस्लाला, दॅट्स टोटली लिगल, कारण त्याच्यात गव्हर्नमेंट नाही फायदा घेत. पण आता जर समजा प्रॉफिट आलं तर त्याच्यात गव्हर्नमेंट फायदा घेणार. पण तुम्ही जर हे केली तर ह्याच्यात तुम्हाला एक्स्ट्रा पैसे नाही लागणार, कारण तुम्ही ऑनलाईन अकाउंट खोलू शकता. तुम्हाला नॉर्मल तुमचे पासपोर्ट आणि फक्त एक शॉर्ट ऑफ विजा तुम्हाला द्यावा लागणार, बास. ओके. संपलं. मग त्यातनं तुम्ही टॅक्स वाचवू शकता. तर अशा प्रकारे मी फॉरेक्स ट्रेडिंग खेळलो आणि मला ही ट्रिक सांगितली इंडियातल्याच लोकांनी की बा असं पण करू शकतं. तर हे मी सुरू केलं आणि असे मी मेजरली खूप सारे अकाउंट्स उघडले. सो राईट नाव मी बँकॉकमध्ये आता सेटल आहे. सो मी काय केलं, थाय बातमध्ये अकाउंट ओपन केलं, त्यानंतर UAE मध्ये अकाउंट ओपन केलं आणि एक ओमान मध्ये अकाउंट ओपन केलं, ओमानी रियाल्स मध्ये. तर या तिन्ही ह्याच्यामध्ये आपल्याला टॅक्स नाही लागत. तर माझे या तिन्ही देशांमध्ये शॉर्ट बिझनेसेस आहेत, लाईक सोशल मीडिया मार्केटिंग टाइप्स. सो ते जे प्रॉफिट कमवतात ते माझ्या त्या लोकल बँकेत जमा होतं. सो तिकडेही टॅक्स लागणार नाही आणि ते मी एकंदर तिकडे गेलो तर तिकडे खर्च करतो, नाहीतर ते मी कॅशद्वारे इथे आणतो. ओके. मला एअरपोर्टवर डिक्लेअरच नाही करावं लागत. ओके. तर दॅट्स हाऊ की मला टॅक्स कमी पडतो. कारण लोकांचा खूप मोठा प्रश्न आहे की मी टॅक्सच्या हायएस्ट लिस्ट मध्ये नाहीये, मी सर्वात कमी टॅक्स भरतो. लोक बोलतात की काय हा सेकंड नंबरचा काय करतोय, तर काही नाही, इट्स टोटली लिगल. की अशा प्रकारे तुम्ही तुमचे टॅक्सेस कमी करू शकता. त्याच लाईक की तुम्ही आता तुमचे इन्व्हेस्टमेंट दाखवले, तर FD दाखवलं, म्युच्युअल फंड दाखवलं, तर तुमचा टॅक्स इतका कमी होत नाही, मेजॉरिटी एवढा कमी होत नाही. बरोबर. ITR मध्ये. बट ह्या टाईपचं जर तुम्ही हे केलं तर तुम्ही म्युच्युअल फंड पण दाखवू शकता आणि तुम्हाला चॅरिटी दाखवायची गरज पण लागणार नाही. ओके. सो दॅट्स फॉरेक्स ट्रेडिंग नेमकं काम कसं करतं, नाही का? तर फॉरेक्स जर आपण म्हणलं तर फॉरेक्स ट्रेडिंग, आता आपण बाहेरच्या देशाच्या करन्सीज मध्ये पैसा गुंतवतोय. ओके. आता US डॉलर्स मध्ये तुम्ही पैसा गुंतवला तर लाईक बिटकॉइन, की तुम्ही बिटकॉइनचे शेअर्स घेऊ शकता 15%, 20-50, तर त्यानुसार तुम्ही US डॉलर्स मध्ये पैसा गुंतवू शकता. तर ज्यावेळी US डॉलर्स वरती जाईल त्यावेळी तुमचा पोर्टफोलिओ वरती जाईल. इट्स लाईक सिम्पल. किंवा तुम्ही पाऊंड्स मध्ये गुंतवले. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. युकेच्या जनरली लास्ट म्हणजे कालच काहीतरी इलेक्शन झाले, 4 जुलैला इलेक्शन झाले अँड मिस्टर स्टार्मर विन्स, लेबर पार्टी विन्स. तर त्यावेळी मी जे पाऊंड्स मध्ये पैसे गुंतवलेले ते अप झाले. कारण सुपर मेजॉरिटी मध्ये लेबर पार्टी दाखवलेली, इलेक्शनचे रिझल्ट लेबर पार्टी आली, मिस्टर स्टार्मर जिंकले. दॅट्स हाऊ फॉरेक्स ट्रेडिंग वर्क्स. म्हणजे जस्ट लाईक आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की आपल्या इंडियामध्ये पण हे कल्चर यायला लागलं. ज्यावेळी UPA गव्हर्नमेंट होतं, UPA गव्हर्नमेंट मीन्स प्रिव्हियस गव्हर्नमेंट, मी नाव नाही घेत, तर UPA गव्हर्नमेंट जे होतं की त्यावेळी UPA गव्हर्नमेंट आपल्या शेअर मार्केटवर एवढं इन्फ्लुएन्स आणत नव्हतं. शेअर मार्केट नॉर्मल चालायचं, जरी UPA गव्हर्नमेंट पडलं तरी आलं तरी शेअर मार्केट चालायचे नाही. पण आता जर तुम्ही एक नोटीस केलं असेल की जे आपले करंट होम मिनिस्टर आहेत त्यांनी सांगितलेलं की शेअर मार्केट अप जातील. ओके, तर सर्वांनी पैसे गुंतवले. ओके, शेअर मार्केट अप झाले आणि ज्या एक्झिट पोल्स पण आलेले तेही करंट गव्हर्नमेंटच्या, NDA गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात आलेले. तर मेजॉरिटी, तर काय झालं, इलेक्शन रिझल्ट नंतर सरकार म्हणजे शेअर मार्केट कोसळलं. वन ऑफ द 2024 मधला हायएस्ट लेवलला पडलं आणि लोकांना जवळजवळ खूप लॉस झाला. खूप म्हणजे वी कांट प्रेडिक्ट की किती लॉस झाला. सो त्यानंतर काय झालं की आत्ताचं करंट गव्हर्नमेंटने शपथ वगैरे सर्व झालं. त्यानंतर मार्केट परत अप झालं. पण तुम्ही ह्यात नोटीस करा की ह्यात गव्हर्नमेंटचा रोल किती आहे. ओके, म्हणजे गव्हर्नमेंटने 50% हे मुद्दामून पण पाडलं असावं, बिकॉज इन्व्हेस्टर्स पैसा काढून नाहीयेत. ओके, दॅट्स हाऊ फॉरेन करन्सी वर्क्स. आणि जसं US मध्ये बिझनेसमन कंट्रोल करतात प्रत्येकाला, तिथे प्रेसिडेंटचा काही रोल नाहीये, बिझनेसमन कंट्रोल करतात. तसं कल्चर आपल्या इंडियात पण यायला सुरुवात झाली आहे की बिझनेसमन कंट्रोल्स करतायत आता पूर्ण सिस्टीम्सला. आता समजा, आय विल जस्ट टेक अ एक्झाम्पल. इफ धीरूभाई अंबानी, मुकेश अंबानी ह्यांची जी पूर्ण फॅमिली आहे त्यांचे ऍसेट्स त्यांनी पूर्ण गायब केले. जस्ट इमॅजिन, आहे ते दुबईला शिफ्ट केले. आपली इकॉनॉमी किती घसरेल हे आपण कधीच नोटीस नाही केलं की ह्यात पॉलिटिशियन्सचा 0% रोल आहे. ह्याच्यात बिझनेसमन लीड करतात. सो दॅट्स हाऊ फॉरेन करन्सी वर्क्स, फॉरेन एक्सचेंज वर्क्स, की जे त्यामध्ये खेळतायत. आता बँकिंग सेक्शन मध्ये तुम्हाला माहिती असेल की किती फॉरेन करन्सीज हे होतात. आपल्या इंडियामध्ये
मेजॉरिटीली जेवढ्या इंडियन रुपीज छापले जातात ना त्याच्यापेक्षा जास्त फॉरेन करन्सीज एक्सचेंज होतात दिवसाला. ओके. दॅट्स हाऊ सिस्टीम वर्क्स की आपला रुपया इतका स्ट्रॉंग नाहीये की ते टक्कर देऊ शकतात युनायटेड स्टेट डॉलर्सला. त्यामुळे आपल्या इंडियाने फॉरेक्स ट्रेडिंग बॅन केलं. नाहीतर इथे काय झालं असतं अर्जेंटिना सारखं झालं असतं. आता मी तुम्हाला अर्जेंटिनामध्ये काय तर अर्जेंटिना नेहमी आता मी तुम्हाला एक नॉर्मल एक्झाम्पल देतो. $1 इज 1000 पैसो इन अर्जेंटिना. ओके. तर ते काय करतात ते दरवेळी आहेत ना त्यांचे शेअर मार्केट पाडतात स्वतःहून. गव्हर्नमेंट स्वतःहून पाडतं. का की त्यांचं जे मार्केट आहे ना ते ब्लॅक मार्केटला टच व्हावं. त्यांच्या ब्लॅक मार्केटच्या रेटला टच व्हावं. तर ह्या प्रकारची सिस्टीम होऊ नये म्हणून तो बेस्ट डिसिजन होता त्यावेळी इंडियाचा की फॉरेन करन्सी आपण हे करत. कारण आता जस्ट अज्युम की हे सरकार पडलं तरीही अशी घटना जी अर्जेंटिनामध्ये होईल ती 50 वर्ष तरी होणार नाही. सो दॅट्स वाय इट्स अ फॉरेन काय मी तुम्हाला सांगतो की फॉरेन एक्सचेंज और फॉरेक्स ट्रेडिंग इट्स रिअली हार्ड मेजॉरिटी. आणि ह्याच्यामध्ये काही टाइप्स आहेत का जसं की आता ऑप्शन ट्रेडिंग आहे, स्विंग ट्रेडिंग असते. तर ऑप्शन म्हणजे जे आपण बोलतो आता फॉरेक्स ट्रेडिंग त्यामध्ये पण टाइप्स असतात का? आता मेजॉरिटी मी तुम्हाला सांगतो 2 टाइप्स असतात. नॉर्मली इंट्राडे कारण आपल्या इंडियामध्ये 2च ट्रेडिंग टाइप्स आहेत इंट्राडे आणि लॉंग टर्म. बाकीचे एवढं कोण त्याच्यामध्ये घुसत नाही. तर मी फॉरेक्स मध्ये पण हे 2च आहेत. फक्त काय असतं स्टार्टिंगला आता समजा हे मार्केट्स नाईट्सला उघडतात आपल्या म्हणजे फॉरेक्स टाइम नुसार. सो आपल्याला नॉर्मल डे ट्रेडिंगला आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागतं की US डॉलर्स किती घसरत आहेत. कारण US डॉलर्स आत्ता बिकॉज ऑफ द इलेक्शन आता 1 इयरवर आले ते फ्लक्च्युएट होतात. सो त्यानुसार आपल्याला थोडंसं पण लॉंग टर्मला जर येतं लॉसच आहे. मी तुम्हाला सांगतो फॉरेक्स ट्रेडिंग. कारण आपल्याला नाही माहिती की US डॉलर्स किती आहे. ठीक आहे US डॉलर्स आता एक्झॉस्ट झालाय. ओके. ते एका टिपला पोहोचलं की त्याच्या पुढे ते नाही प्रॉफिटमध्ये जाणार नाही लॉसमध्ये जाणार. स्टॅग्नंट आहे. त्यांचे शेअर्स पण स्टॅग्नंट आहे. फक्त आपण का गुंतवतो कारण ते फ्लक्च्युएट मार्केट आहे की दरवेळी तिथे इन्व्हेस्टर्स येतात आणि पैसा गुंतवतात. ओके. तर त्यानुसार हे 2च टाइप्स आता फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये आहेत. बट इफ जर चायना उतरलं या मार्केट्समध्ये तर ते कुठला तरी दुसरा टाइप आणू शकतात. दॅट्स हाऊ की क्रिप्टो जर लिगल झालं ना. आता क्रिप्टो एक डिजिटल एक हे आहे पण ते जर फॉरेक्स लेवलला नाही येते. बट क्रिप्टो जर फॉरेक्स लेवलला आलं तर एक मेजर हे होऊ शकतो. आपल्यासाठी चांगलं पण आहे आपल्यासाठी वाईट पण आहे. ओके. मग ह्याच्यामध्ये फॉरेक्स मध्ये प्रॉफिट कसा होतो म्हणजे काय सांगशील? आता प्रॉफिट मी तुम्हाला सांगतो की समजा जस्ट टेक अ एक्झाम्पल इलॉन मस्क यांनी आपल्या इंडियामध्ये पैसे गुंतवले. अजून त्यांनी नाही गुंतवले पण समजा त्यांनी एक लँड घेतली आणि तिथे त्यांनी काढले. तर आता मी आपल्या सिटीजनचं नाही मी US सिटीजनचं बोलतो. तर US सिटीजन्सने त्यांनी US डॉलर्सला पैसा गुंतवलाय. ओके. सो US आणि रुपयामध्ये झालेल्या ह्या ट्रान्झॅक्शनमुळे त्यांचा जो फॉरेक्स पोर्टफोलिओ आहे तो अप जाणार. सो इट्स कनेक्टेड लाईक दॅट. ओके. आता समजा गौतम अदानींनी UK मध्ये समजा एक पब्लिक प्रॉपर्टीमध्ये एक कंपनी काढली. ओके. समजा कुठलीही कंपनी काढली त्यांनी. तर रुपया आणि पाऊंड ह्यातल्या ट्रान्झॅक्शन्समुळे इंडियन लोक ज्यांनी फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये गुंतवलं किंवा NRI पण असू दे त्यांचे पैसे वाढणार. ओके. म्हणजे जरी ते युनायटेड स्टेट डॉलर्सचे असले तरी ते वाढणार बिकॉज युनायटेड स्टेट डॉलर कंट्रोल्स ऑल द करन्सीज इन द वर्ल्ड. कंट्रोल्स ऑल द करन्सीज. आपण म्हणतो की रुपया आता मोठा होतोय नाही. इट्स इम्पॉसिबल की आपण त्या लेवलला जाऊ शकतो नेक्स्ट 50 years मध्ये. ठीक आहे 10-15 वर्षात तर नाही. तर दॅट्स हाऊ फॉरेन प्रॉफिट वर्क्स की बिझनेसमन जर त्यांनी इन्व्हेस्ट केले तर त्यांचे स्वतःचे शेअर्स पण वाढणारच. बट फॉरेक्स मध्ये त्यांनी त्यांच्या करन्सीज मध्ये गुंतवले तेही वाढणार. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. इलॉन मस्क यांनी 2020 की 21ला दे ट्विटेड की आय विल टेक अ डॉजकॉइन. ओके. तर डॉजकॉइनचे शेअर्स अप झाले. आता तो म्हटला तर त्याचे शेअर्स का नाही अप झाले डॉजकॉइनचे काय झाले. दॅट्स हाऊ फॉरेक्स प्रॉफिट वर्क्स. ओके. ट्रान्झॅक्शन वर डिपेंड करतं की एक डिपेंड अपॉन द ट्रान्झॅक्शन. एक बिझनेसमॅन इकडे दुसऱ्या देशामध्ये जर इन्व्हेस्ट करतोय तर मग ते ट्रान्झॅक्शन किती मोठे आहे आणि त्यानुसार आणि किती रेटवर आहे किंवा म्हणजे त्या पब्लिकशी कनेक्टेड आहे त्यानुसार ते वर्क होतं. म्हणजे किती प्रॉफिट तुला पर्सनली झालं काय सांगशील एक्सपिरियन्स आणि लॉसचं पण असेल तर तू पण सांग. तर फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये लॉस तर मला खूप झाला पण ह्या 3 वर्षामध्ये आय डिडंट फेस दॅट मच ऑफ लॉस कारण मला माहित आहे की मार्केट किती स्टॅग्नंट आहे किंवा मार्केट किती कोसळणार आहे. सो आतापर्यंत तरी
मी 3 वर्षाचा मिळून सांगतो तुम्हाला, तर माझा टोटल प्रॉफिट इट्स 20 लाख रुपीज ओके. फॉरेक्स ट्रेडिंग मधून. गुंतवले किती होते? तर गुंतवलेले मी अराउंड 8.50 लाख रुपीज. त्याचा मला 3 वर्षामध्ये एवढं हे मिळालं. तर हा, मी ते काढले वगैरे पैसे. बट आत्ता माझ्या जर करंट होल्डिंग्स मी तुम्हाला सांगितले, तर आय विल शो यू दॅट होल्डिंग्स टू यू. सो सगळे करन्सी या US डॉलर्समध्ये असतील. सो हे तुम्ही फॉरेक्स दाखवतोय? हा, हे मी तुम्हाला फॉरेक्स दाखवलं. मी इंडियन मार्केटचं पण दाखवणार. सो इट्स 28. मी स्क्रीनशॉट ऍड करणारच आहे, पण तुम्ही असं बघू शकता की इट्स 28,000 ओके 560.11 मीन्स रफली इट्स 24 लाख रुपीज. आता माझ्याकडे करंट होल्डिंग्स आहेत. मी तुम्हाला सांगतो, क्रिप्टो मी लॉस मध्ये आहे $163 आणि फ्युचर्स मध्ये पण माझा लॉस आहे. सो बाकीच्या सर्व प्रॉफिट मध्ये माझा होल पोर्टफोलिओ इट्स इन प्रॉफिट. ओके. सो यू कॅन चेक. आणि सर तर स्क्रीनशॉट हेच करतील. तर दॅट्स हाऊ द सिस्टीम वर्क्स. आणि मी तुम्हाला इंडियनचं नंतर दाखवीनच. बट हे एक प्रॉफिटेबल, मी तुम्हाला सांगतो, ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स किंवा एक ट्रेडिंग हे आहे की त्याच्यामध्ये आपण थोडंसं लक्ष दिलं तर इंडियन मार्केटपेक्षा आपण जास्त हे करू शकतो. सो हे सगळं फॉरेक्सचा जे अभ्यास तू केलास, बरोबर? सो हा कसा केलास? म्हणजे आता फॉरेक्स जसं की आपण बोलतोय की इलिगल आहे, ठीक आहे. सो तरी पण काही आहेत वेज त्याने आपण करू शकतो. सो ह्याच्यामध्ये आपण जर एखाद्याला शिकायचं असेल खरंच फॉरेक्स ट्रेडिंग काय असतं किंवा मग त्याच्यात काही वेज आहेत किंवा कुठले बुक्स असतात किंवा तू कसं पर्सनली ह्या मार्केटशी इंट्रोड्यूस झाला, कोणी शिकवलं? ओके, काय सांग. सो मी तुम्हाला सांगतो, मी पहिल्यांदा माझंच हे करतो की मी कोर्सेस घेतो. ओके. सो तुम्हाला कुठेच माझ्या इन्स्टावर किंवा कुठल्याच पर्सनल वेबसाईटवर दिसणार नाहीत. मी नाही कोर्स प्रमोशन करत, तुम्हाला पण माहिती, मी रिसर्च केली होती. तर कुठेच मी प्रमोशन नाही करत. पण तुम्हाला खरंच जर इंटरेस्ट असला तर तुम्ही माझ्याशी पर्सनल हे करू शकता. तर मी पर्सनल क्लासेस घेतो आणि मी शिकवतो. ओके. तर मी तुम्हाला सांगतो, स्टार्टिंग मी कधीपासून केली, अराउंड 17 इयर्सचा असताना मी एक कोर्स केलेला मिडल ईस्ट युनिव्हर्सिटी दुबईमधून. इट्स अ फायनान्स अनालिसिस कोर्स अँड इट्स अ लाईक अ डिप्लोमा. तर त्याच्या लेवल्स असतात. तो फर्स्ट लेवल झाल्यानंतर मी इंटर्नशिप केली JP मॉर्गन चेजमध्ये ॲज अ फायनान्स अनालिटिक्स. आणि मग त्यानंतर मी सेकंड लेवल दिली आणि त्याच्यात मेजरली फॉरेक्सवर जास्त फोकस होता. सो त्यानंतर आय डिडंट टेक अ इंटर्नशिप, मी डायरेक्ट माझा बिझनेसच खोलला. सो दॅट्स हाऊ मला फॉरेक्सबद्दल थोडंसं हे मिळालं. आणि ऑफकोर्स डे अँड नाईट स्टडी अबाउट द कंपनीज अनालिटिक्स आणि कंपनी कसे ट्रान्झॅक्शन्स करतात, ह्यानुसार आपण लिटरली जाणू शकतो की आपण फॉरेक्सबद्दल लिटरली जाणू शकतो की काय काय होतं फॉरेक्समध्ये, मेजरली या मार्केट कसं चालतं. कारण सिमिलरच चालतं जस्ट लाईक स्टॉक मार्केट. बट फरक काय असतो की इथे पैशांवर आपण गुंतवतो विदाउट एनी स्टॉक्स, विदाउट एनी टाइप ऑफ डॉक्युमेंटेशन, काहीच नाही. आपण डायरेक्ट पैशांवर गुंतवतो. एक तर प्रॉफिट होऊ शकतो, एक तर लॉस होऊ शकतो. जस्ट लाईक अ रुलेट. आपण रुलेट खेळतो, आपण 21 नंबर दाबतो, त्याच्यावर आलं की आलं, नाही तर नाही आलं. ओके. तर थोडंसं आपण मेंटल, मी असं नाही बोलत की सगळ्यांनी स्टार्टिंगच फॉरेक्स पासून करावी, अजिबात नाही, मी नाही हे सांगत. बट तरी तुम्ही ज्यावेळी एक नॉर्मल बेसिक जर तुम्ही कम्प्लीट केलं आणि तुम्ही मीडियमला आलात ट्रेडिंग लेवलमध्ये, तर तुम्ही फॉरेक्समध्ये वळू शकता. ओके. ह्याच्यामध्ये जसं की आता आपण म्हणतो स्विंग ट्रेडिंग असते, तसं फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये पण असं असतं की एका दिवसात पैसे 10 पट होतात. बट खूप रेअर आहे. मी तुम्हाला एक सांगतो की 2018ला एक केस झालेली अराउंड, ज्यावेळी क्रिप्टोमध्ये थोडासा प्रॉब्लेम झालेला. तर एक ब्रिजेस असतात, ॲरो ब्रिज क्रिप्टोमध्ये. एक आता समजा मी तू कसं सांगू, बिटकॉइन आहे आणि इथे इथिरियम आहे. तर आता समजा तुमच्याकडे इथिरियम आहे, माझ्याकडे बिटकॉइन आहे. ओके. तुम्हाला मला पेमेंट करायचं. ओके. तर पहिल्यांदा काय करायला लागायचं की तुम्हाला तुमचे पैसे, तुमचं जे डिजिटल करन्सी आहे ते तुम्हाला कन्वर्ट करून बिटकॉइन्सला द्यायला लागायचं. बरोबर. पण 2018ला काय झालं की एक ॲरो ब्रिज तयार झाला. ओके. तर त्या ॲरो ब्रिजचा अर्थ मी तुम्हाला एक नॉर्मली सांगतो की विदाउट गेटिंग एनी टाइप ऑफ एक्स्ट्रा चार्जेस तुम्ही ते इथिरियम टू बिटकॉइन ट्रान्सफर करू शकता. ओके. तर दॅट्स कॉल्ड एज NFTs. ओके. सो NFTs इज अ डिजिटल कॉइन. तर त्यानुसार आपण हे करू शकतो. ते एक टाइप ऑफ फॉरेक्स करन्सीज मध्येच आहे. ते नाहीये, ते लिगल नाही, म्हणजे इट्स नॉट लिस्टेड, बट तरी ऍज अ ते वर्क करतं त्यासारखंच. तर त्यानुसार
आपण त्याच्यातनं हे करू शकतो. म्हणजे ही एक खूप ऍडव्हान्स हे होते आणि हे चायनाने सांगलेली. तर त्यानुसार आणि 2018 ला काय झालेलं की अराउंड मी तुम्हाला सांगतो एक बँक होती. ओके, तर ती अमेरिकन बँक होती. आय विल नॉट टेक द नेम, बट लोकांना माहिती असेल की त्याच्यात खूप सारे पैसे बुडलेले लोकांचे. तर ती बँक पडली अचानक. म्हणजे मी तुम्हाला सांगतो 24 अवर्सच्या आधी त्या बँकेचं व्हॅल्युएशन होतं $600 बिलियन. ओके, आणि ती 24 अवर्स नंतर झिरोवर आली. ओके, तर त्यानुसार आता समजा तुम्ही झोपलात, तुम्ही प्रॉफिट कमवला 10,000 रुपयाचा आणि तुम्ही झोपलात की हा बा फॉरेक्स मध्ये मला 10,000 आणि उठल्यावर बघता की तुमचं पोर्टफोलिओ झिरो. दॅट्स हाऊ फॉरेन एक्सचेंज वर्क्स, दॅट्स हाऊ फॉरेन ट्रेडिंग वर्क्स और फॉरेक्स ट्रेडिंग. मी फॉरेक्स का म्हणतोय, कारण फॉरेक्स इज अ फॉरेन ट्रेडिंग, फॉरेन एक्सचेंज, फॉरेक्स ट्रेडिंग. सो दॅट्स हाऊ ट्रेडिंग वर्क्स. आणि तुम्हाला खूप खूप मायनर डिटेल्स पण चेक करावे लागतात की ह्याने काय होऊ शकतं मार्केट्सवर. ओके, आता समजा मिस्टर प्रेसिडेंट जो बिडन टेल समथिंग की हा बा हे असं आहे, किंवा आता एक रिसेंट इंटरव्ह्यू झालेला डोनाल्ड ट्रम्प अँड जो बिडनचा, तर त्यामुळे पण मार्केट अफेक्ट झालं. बिकॉज ऑफ वाय? कारण डोनाल्ड ट्रम्प 3.1% ऍसेट्स, त्यामुळे आपण पडलो. आता आपल्याने त्यांचा काय संबंध? तर दॅट्स हाऊ फॉरेन एक्सचेंज वर्क्स. आणि तुम्हाला खूप शांतपणे बसून विचार करावा लागतो. आणि असं नाही चालत की चला 10,000 रुपये आले, चला 10,000 रुपये उडवूयात, नाही चालणार. सॉफ्टवेअर तू यूज करतो, कोणते वेबसाईट असतात हे केलं जातं, कारण की जनरली आम्हाला माहित नाहीये की नेमकं कसं केलं जातं. की आता जसं की आपल्या इंडियन मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर डीमॅट साठी झिरोधा आहे, अपस्टॉक्स आहेत, खूप सारे प्लॅटफॉर्म्स आहेत. आणि कसं केलं जातं तर ऑर्डर प्लेस केले जातात. आणि रिसर्च साठी खूप सारे जे वेबसाईट्स आहेत, मनी कंट्रोल आहे किंवा BSE NSE चे ऑफिशियल वेबसाईट्स आहेत, ज्याच्यावर आपण स्टॉक बद्दल रिसर्च करू शकतो. पण फॉरेक्स बद्दल काय नेमकं, म्हणजे कसं केलं जातं? आता मी तुम्हाला सांगतो की फॉरेक्स इज जस्ट लाईक इंडियन ट्रेडिंग. आणि ते उलट त्याच्यापेक्षा पण जास्त सोपं असतं. तर बायनान्स नावाची एक वेबसाईट जी प्रसिद्ध झाली आपल्या इंडियामध्ये आत्ता, बट इंटरनॅशनल लेवलला ती खूप प्रसिद्ध आहे. सो इट्स अ चायनीज वेबसाईट, म्हणजे फाउंडर्स त्याचे चायनीज आहेत. सो दॅट्स हाऊ द सिस्टीम वर्क्स की तुम्ही नॉर्मली प्लेस करता ऑर्डर आणि तुमचं झालं. आपल्या इंडियामध्ये कसं हे द्या, ते द्या, हे द्या, ऍड्रेस द्या, ते तसं काय नाही. तुम्ही नॉर्मली पैसा गुंतवू शकता आणि तुम्ही पैसा काढू शकता. जस्ट लाईक लोकांना माहिती आहे की बायनान्समध्ये तुम्ही बायनान्स जस्ट ओपन करा, अकाउंट रजिस्टर करा, तुम्ही तुमच्या पद्धतीने क्रिप्टो पण तुम्ही बाय करू शकता, फॉरेक्स पण बाय. पण फॉरेक्स जर तुम्ही बाय केलं तर तुम्हाला टॅक्स लागतो. ओके, जो नॉर्मल टॅक्स असतो. बट मी तुम्हाला सांगितलं की टॅक्स कसा वाचवायचा नंतर ज्यावेळी प्रॉफिट येतो. सो आता मी तुम्हाला सांगतो रिसर्च बद्दल. तर इंडियन मार्केटमध्ये पण मी घुसेन. तर इंडियन मार्केट्समध्ये आता सर बोलले की मनी कंट्रोल वगैरे, त्या ज्या वेबसाईट्स आहेत, मेजॉरिटी ऑफ द आर्टिकल्स आर पेड आर्टिकल्स. ओके, ते बिझनेसमन थ्रू पेड आलेले असतात. की आता समजा जस्ट अज्युम की अदानी सरांनी पेड आर्टिकल छापलं की दिस स्टॉक्स विल गो अप, दिस स्टॉक्स विल गो डाऊन, ह्या 5 वर्षात ह्या कंपनीचं असं अॅनालिस्ट होतं. तर ते एक काय तुम्हाला सांगतो की एव्हरी कॉइन हॅज अ 2 साइड्स. त्या जरी प्रोफेशनल वेबसाईट्स असल्या तरी त्याच्यात पेड आर्टिकल्स असतात. सो मी तुम्हाला सांगतो की रिसर्च कसा करायचा. आता हे थोडंसं टेक्निकल आहे, बट मी तुम्हाला सांगतो की टॉर ब्राउझर तुम्ही हे करून तुम्ही डीप वेबला ऍक्सेस करू शकता. सो डीप वेब इज अ सरफेस वेब, डीप वेब, डार्क वेब. ओके, सो डीप वेबमध्ये तुम्हाला असे काही गोष्टी कळतील रिलेटेड टू शेअर मार्केट, रिलेटेड टू कंपनीज, की तुम्हाला कोणी सांगणार नाही. आणि त्यावरनं तुम्ही ऍक्सेस करू शकता की हा बॉ हे जर ह्या 5 वर्षामध्ये हा आहे ट्रेंड, तर पुढच्या 5 वर्षामध्ये काय असेल. हे लॉंग टर्म साठी आपल्याला खूप सोपं जातं. कसं म्हणजे कुठली वेबसाईट ही? किंवा आता टॉर ब्राउझर एक ब्राउझर आहे जसा गुगल किंवा टॉर ब्राउझरने आपण आता टॉर ब्राउझर जर आपण ओपन केला, मेजॉरिटी फॉर द तुम्ही VPN लावून तुम्ही ओपन करा. तर ते ओपन झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर सर्च मारा की आता समजा तुम्हाला तुमची कुठलीही कंपनी उचला, टाटा कन्सल्टन्सी. ओके, ते टाटा कन्सल्टन्सीचे सगळे जे सरफेस वेबवर नाहीयेत आणि जे त्यांनी बाहेर पण काढलेले नाहीयेत कंपनीने. आता खूप साऱ्या कंपन्या बाहेर नाही काढत. आता मी तुम्हाला सांगतो, मी जर कंपनी बिल्ड केली तर मी माझ्या कंपनीचे सिक्रेट्स का बाहेर काढीन, लोकांना का प्रॉफिट देईन? बरोबर आहे, नॉर्मल बिझनेस आहे हा. तर त्यानुसार जर तुम्ही ते आर्टिकल्स वाचलेत, ओके, सो तुम्ही त्याच्यातनं खूप सारं नॉलेज गेन करून तुम्ही ट्रेडिंग करू शकता. मी तसंच ट्रेडिंग केलेलं आहे आतापर्यंतही, मी तसंच करतो. ओके, तर हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, कुठलाही ट्रेडर नाही सांगणार, कारण प्रत्येकाला वाटतं की का दुसऱ्याने पैसा कमवावा, मला काही नाहीये तसं. पण टॉर ब्राउझर
वन ऑफ द बिगेस्ट साइट्स फॉर नॉलेज. तुम्ही तिथं कुठलंही नॉलेज घेऊ शकता. ओके. कुठलंही नॉलेज रिलेटेड टू कंपनी, रिलेटेड टू कॉर्पोरेट, एव्हरीथिंग. बट त्याचे काही हे पण आहेत, तुम्ही जास्त पण आत जाऊ नका, कारण खूप साऱ्या अशा पण गोष्टी आहेत, मी नाही सांगणार ते. पण हा, तुम्ही कंपनीचे इन्साइट्स तुम्ही त्यातनं घेऊ शकता. पर्सनली समजा माझ्याकडे 1,00,000 रुपये, सो असं मी बघतो की जनरली जे ट्रेडर्स असतात ते मंथली माझ्याकडे 1,00,000 रुपये ट्रेडिंगसाठी आहेत. सो ते 10 दिवसातच ते पैसे संपून टाकतात आणि बाकीचे 20 दिवस पैसेच राहत नाही. सो तू पर्सनल म्हणजे मनी मॅनेजमेंट कसं करतो, की समजा तुझ्याकडे 1,00,000 रुपये आज आहेत, मंथली इन्व्हेस्ट करू शकतो तू ट्रेडिंग मध्ये. सो तू दिवसाला कितीच बजेट ठेवतोस आणि कसं काय करतोस? जर तुमच्याकडे पैसे कमी आहेत, पण आता जर तुम्ही ट्रेडिंगच निवडलेलं आहे तुमच्या करिअरसाठी, तर समजा इफ यू गॉट कॅपिटल, म्हणजे मी तुम्हाला स्टार्टिंग पासून सांगतो, इफ यू गॉट कॅपिटल फ्रॉम युअर पॅरेंट्स जस्ट लाईक 1,00,000 रुपीज, जर त्यांनी तुम्हाला दिले विश्वास ठेवून, तर त्यातले अराउंड 30,000 रुपीज तुम्ही ट्रेडिंगमध्ये खेळू शकता त्यासोबत, आणि 10,000 रुपये तुम्ही म्युच्युअल फंडला ठेवू शकता. ओके. आणि उरलेले जे पैसे आहेत ते तुमच्या नॉर्मल गोष्टींसाठी खर्च करू शकता. आता समजा त्या 30,000 मधले 10,000 रुपये गेले, तर तुमचं बॅकअप फंड तर रेडी आहे, तुम्ही 10,000 रुपये त्यात टाका. ओके. म्हणजे जर तुम्ही तुमच्या डेली नीड्स कमी ठेवल्या, तर तुमचा पैसे बरोबर मॅनेज होतात ट्रेडिंगमध्ये. ओके. किंवा तुम्ही जर कॉर्पोरेट जॉब जरी करत असला, तुम्हाला सॅलरी आली, समजा तुम्ही पुणेला राहताय भाड्याने, ओके, हिंजेवाडीत राहताय समजा, तर हिंजेवाडीत तुम्हाला 1,50,000 रुपीज पगार आहे. हिंजेवाडीत ठीक आहे, तुम्ही बेसिक 20,000 रुपये तुमचं भाडं आहे. ओके. तर बाकीचे उरलेले पैसे मधले तुम्ही डेली नीड्स जर कमी केला, तर तुमच्या ट्रेडिंगमध्ये पैसा उरणार. ओके. मग तो ट्रेडिंग मधल्या पैशामध्ये थोडंसं जर तुम्ही डोकं लावलं, तर न लॉस कमवता तुम्ही प्रॉफिटमध्ये तुमचं हे ठेवलं, तुमच्याकडे बॅकअप फंड पण रेडी आहे, तुमच्याकडे डेली नीड्ससाठी पण पैसे आहेत. तर दॅट्स हाऊ यू कॅन मॅनेज युअर फायनान्स. आणि मेजॉरिटीली मी तुम्हाला सांगतो ॲज अ पर्सनल, की तुम्ही ज्यावेळी तुमच्याकडे पैसे नाही आहेत किंवा तुम्ही तुमच्या लो ह्याच्यात आहे, तर क्रेडिट कार्ड तर कदापि काढू नका. डिपेंड अपॉन द डेबिट कार्ड. ओके. सो ही एक वेगळी हे आहे. ओके. प्रो जे ट्रेडर्स आहेत त्यांच्याशी भेटलाय आणि जे बिगिनर्स आहेत त्यांच्याशी पण भेटलाय. सो माझा हेच प्रश्न आहे की प्रो जे ट्रेडर्स आहेत वर्सेस जे बिगिनिंग आहेत किंवा लॉस मेकिंग ट्रेडर्स आहेत, त्याच्यामध्ये काय फरक असतो? आता मी तुम्हाला सांगतो, जे प्रो ट्रेडर्स आहेत ना, ते एक्सपिरियन्स थ्रू पुढे गेलेले आहेत. आणि मी असं नाही बोलत की बिगिनर्स, खूप सारे बिगिनर्स मी असेही बघितले जे खूप इंटेलिजंट आहेत प्रो पेक्षा पण, बट त्यांच्याकडे भांडवल नाहीये किंवा हे नाहीये. तर असं कुठलं कंपॅरिझन नाहीये. कंपॅरिझन इट्स जस्ट लाईक की तुमच्या मार्केटमधला एक्सपिरियन्स किती आहे. तुम्ही एक्सपिरियन्स नाही जाता. जर तुम्ही बिगिनर्स नाही म्हणत, तर मीडियम जी लोक असतात, जे बिगिनर्स कडून आलेली असतात, जर तुम्ही त्यांचा एक हे घेतला, तर त्यांचा माइंडसेट काय असतो की हा, ट्रेडिंग इज अ फिक्स, म्हणजे हे आमचं फिक्स आहे, आम्ही हा जॉब आहे आमचा, फुल टाइम जॉब आहे आमचा, कळलं. पण जर तुम्ही प्रो ट्रेडर्सना भेटलात, ज्यांचा पोर्टफोलिओ करोडोमध्ये आहे, ओके, तरी तो त्यांचा जॉब नाही आहे. त्यांनी हजारो बिझनेसेस खोललेले असतात, हजारो बिझनेसेसमध्ये इन्व्हेस्ट केलेले असतात. आता मी तुम्हाला माझं सांगतो, मी प्रो ट्रेडर नाही आहे, लिटल बिट ॲडव्हान्स, बट हां, माझा ट्रेडिंग हा पूर्ण हे नाही आहे. ओके. मी इन्व्हेस्ट पण केलेले आहेत लोकल स्टार्टअप्समध्ये, मी बिझनेसेस सुरू केले, मी हे केले, तर पैसा खेळला आणि त्यातनं पण मला पैसे येतात. आता रिअल इस्टेट इज द बेस्ट एक्झाम्पल. तर आता प्रो ट्रेडर्सकडे मी जर फोकस केलं, तर त्यांनी रिअल इस्टेट बाय केलेत कमर्शियल आणि ते रेंटवर दिले. ते जे भाडं येते त्याच्यातून इन्व्हेस्ट ते हे किंवा ते बॅकअप फंड म्हणून ठेवतात ते. ओके. म्हणजे तसं खेळतात ते. तर हा एक बिग डिफरन्स आहे की ऑफकोर्स कधी कधी काय असतं, प्रो ट्रेडर्सकडे भांडवल ज्यावेळी ते नॉर्मल ट्रेडर्स असतात त्यावेळी तेवढं नसतं. पण आता जे ट्रेडर्स आहेत ना, फॅमिली सपोर्ट करते लोकांना बघून की हा बाबा ही ट्रेडिंग काहीतरी आहे, मग ते देतात 10 लाख रुपये 15 लाख रुपये, यांच्याकडे भांडवल आहे, फक्त ते खर्च कसं करायचं. तर ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो की जरी तुमच्या आईबाबांनी तुम्हाला 15 लाख रुपये दिले भांडवल, तर तुम्ही तर भाई खूपच हेवन आहे तुमच्यासाठी की तुम्ही त्यातले फक्त 30-40-50 हजार रुपये काढा, ट्रेडिंगमध्ये घाला, तुमची डेली नीड्स कमी ठेवा, आणि तुम्ही कुठे जाल. वयाच्या 20-21व्या वर्षी मुंबईमध्ये फ्लॅट घालते जर तुम्ही हे कॉन्स्टंट ठेवलं तुमचं फायनान्शियल मॅनेजमेंट. ओके. आणि ह्याच्यामध्ये आता बघतो ना आपण, जसं की मी पण तुझं इंस्टाग्राम किंवा हे फॉलो करतोय जेव्हापासून मी रिसर्च करण्यासाठी, तू असं कुठलंही फॅन्सी दाखवत नाहीस की लक्झुरियस लाईफ, मी आज इकडे गेलो, म्हणजे ट्रॅव्हलिंगचं जर असेलच, पण
असं नाही की रोज आयफोन दाखवतोय हा. किंवा रोज ट्रेडिंगचा सेटअप दाखवतोय, बघा हा. मी किती अर्न करतोय, बघा जर तुम्हाला पण करायचं असेल तर माझा कोर्स परचेस करा. फेक इन्फ्लुएन्सर्स खूप झाले ट्रेडिंग मध्ये, खूप झाले. कारण की मी बघतो इंस्टाग्रामला, टेलिग्रामला 100 रुपयाचे ग्रुप आहेत, 500-1000 रुपये ग्रुप आहेत की तुम्हाला फ्री मध्ये टिप किंवा असं काय. मग हे फेक इन्फ्लुएन्सर बद्दलच काय सांगशील, की खूप जण इन्फ्लुएन्स होऊन त्यांचे घेतात कोर्सेस किंवा काय, आणि ते म्हणतात की 1000 रुपयाचा कोर्स घेतल्यानंतर तुम्ही लाखो कमवाल, ते स्वतः लॉस मध्ये असतात. ते कधी त्यांचा प्रूफ दाखवत नाहीत. आणि जसं की तू आज लाईव्ह दाखवलंस की आपल्या व्ह्युअर्सला की तू किती प्रॉफिट मध्ये आहेस, सो असं खूप रेअरली होतं की मी बघतो की ओपनली येऊन दाखवतात. काय सांगशील? तर फेक इन्फ्लुएन्स या फील्ड मध्ये तर खूप आहे, आणि जे काही अर्न नाही ना करत तेही तुम्हाला सांगतील की बाबा तू कुठं पैसा घालव. ओके, तर मी तुम्हाला एक एक्झाम्पलच सांगतो की माझ्याच मित्रांबद्दल मी सांगतो जे अराउंड माझ्या शाळेत होते. तर त्यांचं काय हे झालंय, एक असा एक फुगा त्यांना निर्माण झालाय की हा जो पोरगा, हा जो मागं बसायचा किंवा मागून हे करायचा, मागे बसायचा, काही अभ्यासात चांगला नव्हता, हा एवढा पुढे कसा गेला. क्युरिओसिटी. कारण काय मी तुम्हाला पाहिलं असेल 2021 ते 2022 यामध्ये इन्स्टावर मी काहीच पोस्ट नव्हतं केलं, स्टोरी पासून काहीच नाही, अपडेटच नाही. आणि त्यावेळी माझे फक्त काय 500 ते 600 फॉलोअर्स होते. त्या एका वर्षामध्ये मी 43,000 गेलो. मी काही पोस्ट नव्हतं करत. मग ते जे फॉलोअर्स आले ते का आले, कारण त्यांना माहिती होतं की हा कॉर्पोरेट मध्ये काहीतरी करतोय. आता काही जे 10,000 आले ते माझे ट्रॅव्हल बघून आले. आता मी हे का करतो, आता ट्रॅव्हलिंग मध्ये जर तुम्ही हे केलं तर असं नाहीये की मी हे नाही करत, पण आता मी फोटोज वगैरे काढतो किंवा तुम्ही बघितलं असेल मी हॉटेलचं प्रमोशन्स करतो, तर ते मला पैसे देतात की बाबा तू आमचं हॉटेल दाखव. तर ते मला काही डिस्काउंट देतात कारण मी त्यांच्याकडे राहतो, मग मी त्यांचं प्रमोशन करतो. कॉर्पोरेट लोक मग त्यांच्याकडे जाऊन राहतात. तर दॅट्स हाऊ मी पैसे अर्न करतो. कारण इंस्टाग्राम पण एक प्लॅटफॉर्म मी तयार केला की थोडंफार आपण त्यातनं पण पैसे कमवू शकतो. आता जे फोटोग्राफर्स असतात इंटरनॅशनल, ते काय बोलतात की तुझं अकाउंट खूप एंगेज आहे, तू आमच्यासोबत फोटो आम्ही तुझे फ्री मध्ये काढतो, तू फक्त माझं नाव टॅग कर. ते मला 12,000 ते 13,000 रुपये देतात त्या एका सेशनचे. आता तुम्ही बघा किती फोटोज आहेत माझे, त्याच्या खालचे फोटोग्राफर्सने केवढं हे केलं. दॅट्स हाऊ मी पैसे कमवतो. काही प्रॉब्लेम नाहीये ह्यात, आणि ह्याच्यात काही प्रॉब्लेम पण नाहीये की विन विन सिच्युएशन आहे. आता फेक इन्फ्लुएन्स हा प्रश्न कधी येतो, फेक इन्फ्लुएन्स हा प्रश्न येतो की एक, आता समजा मी तुम्हाला लोटस 360 चे खूप सारे इन्फ्लुएन्सर्स प्रमोशन करतात की हे करा, तुम्ही बीड लावा, ओके, किंवा बीड लावा, तुम्ही हे एवढे पैसे जिंकाल. हा आहे फेक इन्फ्लुएन्स. किंवा आता तुम्ही माझ्या इंटरव्ह्यूच्या खालती गेलात ना, तर काही माझे जे मित्र आहेत, म्हणजे मी त्यांना मित्रच मानतो मी तरी, तर ते काय करतात, ते अकाउंट बदलून आणि खालती लिहितात की लॉट ऑफ शो ऑफ, ओके, हॅव 2 iPhones 3 iPhones, ओके, प्रमोटिंग हिज कोर्सेस. लोकांना माहिती की हा नाही प्रमोट करत, कळलं का, त्यांचंच हे दिसून येतं. आता काही मराठी इंटरव्ह्यू मी केलाय एक, तर त्याच्या खालती लोकांनी लिहिलं की हा प्रमोट पण नाही करत, तू काय बोलतोय, कळलं. आणि त्याच्या अशा प्रकारचं फेक इन्फ्लुएन्स चालतं की 2 प्रकारचे फेक इन्फ्लुएन्स. पहिला की तुम्ही एक कुठली तरी चुकीची गोष्ट प्रमोट करताय, आणि दुसरी गोष्ट की एका चांगल्या व्यक्तीबद्दल तुम्ही मागून त्याची PR, निगेटिव्ह PR करताय. तर हे 2 गोष्टी ह्या फील्डमध्ये खूप आहेत. तुम्ही चांगले जरी ट्रेडर्स घेतले ना, त्यांची निगेटिव्ह PR तुम्हाला पहिल्यांदा दिसेल. माझी पण निगेटिव्ह PR आहे. तर त्यानुसार फेक इन्फ्लुएन्स आपण कसं थांबवू शकतो, तर फेक इन्फ्लुएन्स थांबवण्यासाठी जस्ट फोकस. आता तुम्ही जर मला फॉलो करत असाल, ओके, आणि तुम्हाला जर दुसऱ्या पार्टीने सांगितलं की हा असा करतोय, ओके, तर तुम्ही डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा. बरोबर, माझे फॉलोअर्स आहेत. आता समजा तुम्हाला कळलं की मी कुठलं तरी समजा 5 रुपयामध्ये करोडपती व्हा ही स्कीम चालवतो, तर तुमच्यातला चांगला कोणतरी फॉलोअर, एवढे मला फॉलो करतात, त्यांनी मला सांगावं की नाही बॉ हे चुकीचं आहे, कळलं. तुम्ही हे पसरवलं ना, तर त्याचे खूप सारे फाटे फुटतात, कळलं का. चुका होतात माणसाकडून, असं नाहीये की चूक नाही होत, माझ्याकडून पण झालेलं आहे. बट जर ती चूक त्याच वेळी थांबवली ना, तुमच्या फॉलोअर्सनी किंवा चांगल्या फॉलोअर्सनी, तर खूप चांगलं आहे. तर अशा प्रकारे फेक इन्फ्लुएन्स थांबवला जाऊ शकतो. ओके. माणूस आता तुम्हाला दिसेल मर्सिडीज मधनं फिरतोय, पॉर्शे घेऊन फिरतोय, हे घेऊन फिरतोय, ते घेऊन फिरतोय, तो रिचच आहे हे नाही आहे, कळलं का. पण तो अल्टोमध्ये फिरतोय, तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत त्याच्या बँकेमध्ये किती पैसा आहे, कळलं का. तर लक्झरी आणि ट्रेडिंग मध्ये काही हे नाहीये, म्हणजे संबंध तर काहीच नाहीये. कारण ट्रेडिंगने ठीक आहे लक्झरी मिळते, पण ती लक्झरी घ्यावीच असं काही नाहीये.
आणि जे प्रमोट करतात की हा बा आमच्याकडे एवढी लक्झरी आहे आणि आम्ही तुम्हाला शिकवू, तर इट्स टोटली रॉंग. कारण आता जर तुम्ही सांगा धीरूभाई अंबानी तुम्हाला पर्सनल शिकवतील, मुकेश अंबानी पर्सनल शिकवतील, त्यांचे काय कोर्स अवेलेबल त्यांचे कोर्स अवेलेबल आहेत नाही आहेत. अरे जे कोर्स विकतायत कारण ते स्वतःच गरीब आहेत आणि ते रेंटवर घेऊन दाखवतात. प्रत्येक गोष्ट प्रत्येक लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट सायकोलॉजिकली जिंकू शकतो आपण. सायकोलॉजिकली जिंकली तर बाकीचं तर जिंकलो. परत एकदा थँक्यू सो मच यश, तू इथपर्यंत आलास. खरंच तू ट्रॅव्हल करून आला रात्रीच आणि डायरेक्ट इकडे आलास आणि आज इंटरव्ह्यू दिलास. सो खूप खूप थँक्यू तुझ्या, आणि पुढे बेस्ट विशेस की तू अजून प्रॉफिट करत राहा आणि थँक्यू.